श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनादिष्टवर्शनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। हयग्रीव दयासिन्धु रन्धूकृत भवाम्बुधीः प्रबन्धमप्रतिद्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भरण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ताः गुरुवस्साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः। आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। प्रथमत जाऊंगेनो भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी वेंकटेश अभिन्न श्री गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले विशेष रीतीनं गोकर्ण मठाचे सर्व वृंदावनस्थ स्वाम्याले वृंदावनांक नतमस्तक जाऊंगेनो। आमगेले विद्यमान्य स्वामी जाऊन आशिल तसले विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेयर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जाऊंगेनो। हे GSB युवसेवा वाहिनी यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे एक मुखांतर जाऊंगेनो। गरुड पुराणाचे विशेष रीतीनं ज्ञानयज्ञ कार्य आम्ही प्रारंभ केले आसा। हे सर्व ही कार्यांतू विशेष रीतीनं श्रद्धेनं भक्तीनं नित्यही परमात्माले श्रवणाचे ज्ञानयज्ञ कार्याचे नित्यही आस्वादन घेत तसले सर्व समाज बांधवाक सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुषांक हे कार्यक्रमाक तुमका स्वागत करतसा सुस्वागत। तशीची कालच्या दिवसांतू आम्ही 7वेचे अध्यायांतू विशेष रीतीनं आम्ही बब्रुवाहनालय आणिची प्रेतालय एक संवाद कार्यक्रम आम्ही कालच्या दिवसांत पळयले। कशे रीतीनं ते अतृप्त जाले तसले प्रेतात्माक विशेष रीतीनं बब्रुवाहनानं ताणे दृश्य तगेले पळोवन तगेलेगी सविस्तार विनिमय घेवन तगेले मुखावयले और्ध्वदेहिकादी कर्माचरण कोरगिनो ताण सांगिल्ले तसले घटदानादी सर्व ही कार्य कोरगिनो तक्का योग्य जाले तसले सायुज्य प्राप्तीकरण कितरी तगेले सर्व ही कार्य दान मान ब्राह्मणाले दक्षिणा दिवंगेनो तगेले विष्णुले उपासना कोरगिनो परमात्माले उपासना निमित्तान तगेले मोक्ष मेळचे तसले दिव्य कार्यक्रमाचे सर्व ही कालच्या दिवसांतू आम्ही पळयल्ले आसा। आयच्या दिवसांतू आतुरदाना म्हणत असले 8वे अध्यायांतू आम्ही पाविल्ले आसाची सर्व ही हे आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्याचे समापना घेवन आम्ही सर्व ही संतुष्ट जावंगेनो। परमात्मा लागी विशेष रीतीनं भक्ती घेवचे तसले ज्ञानाचे भंडारो आम्ही अभिवृद्धी करून घेवया म्हणून सांगून कार्यक्रम प्रारंभ करता। गरुड सांगत की मारी परमात्मा लागी विनंती करता अमुष्णिकम क्रियां सर्वां वदम सुकृतीनां मम कर्तव्या सा यथा पुत्रैस्तथा च कथय प्रभो। परमात्मा आपण एक मागशीचे अध्यायांतू प्रेत आनीची बब्रुवाहनाले संवाद रूपाचे इतिहास सर्व ही तुवे जाणून दिल्ले आसा। आनीची पुनः पुनः आपण तुका प्रश्नोत्तर करत आसा। तुवे कसनेची व्यथित जायनाशीची आपणेले सर्व ही प्रश्नाक मान्य जावंगेन उत्तर दिता आसा जाल्यार सुद्दाची मक्काची तुगेले विचारच्याक चिंताक्रांत जाता परमात्मा जाल्यार सुद्दाची आपणेलो परमात्मा तूं मधुसूदन तूं सर्व ही जगताचो त्राही करतलो तसलो जगन्नाथ तूं जाल्यारीची आपणेक हे पुण्यवंत जाले तसले अमुष्णिक क्रिये म्हळे कसने अंत्यकालांतू परलोकांतू तगेले संबंधी वर्गान तगेले पुत्र प्रौत्र वर्गान करचे तसले योग्य कार्या बदल आपणेक तुवे सर्व ही जाणून दिव का परमात्मा। कसकसनेक संदर्भारी दानादिक कोरगिनो तगेले सर्व ही पुत्रादिकान कर्तव्य कशे रीतीन करका ते आपणेक सांगका म्हणून सांगून परमात्मा कडेन विनंती करता। परमात्मा गरुडाले उतराक सांगतस की मरे साधु पृष्ठम त्वया तार्क्ष्य मानुषाणां हिताय वै धार्मिकारहम च यत्कृत्यं तत्सर्वं कथयामि ते। परमात्मा सांगता गरुडा तुवे विचारील तसले प्रश्न एक आपणे कसनेची एक त्रशासक्त की ना तर जाल्यार अशक्त म्हणत तसले कसले ना तांतू कसने तुवे संशय पावनाका। तुवे विचारील तसलो सर्व ही प्रश्नो मनुष्य जन्माचे उत्तरोत्तर अभिवृद्धी कितरीची आसा। धार्मिक पुरुषान तगेले अंत्यकालाचेरी कसन एक योग्य कार्य करका म्हणत तसले विषयाचे वैरी आपण तुका सांगता तुवे ऐकू का म्हणून सांगून तुवे ऐकू का म्हणून सांगून परमात्मा गरुडाक सांगता
अष्टमे नाम महात्म्यम दानम चातुरिकालिकम धर्म प्रशंसा प्रोवाच भगवान धर्मवत्सल के हे अध्यायांतू धर्मवत्सल तसलो भगवंतालय परमात्मालय महात्म्याचे चीची आतुरकालांतू करच तसले दान आम्ही सांगत असाची सुकृती वार्धके दृष्ट्वा शरीरम व्याधिसंयुतं प्रतिकूलान ग्रहांश्चैव घ्राणांगोशस्य चाश्रुतिं के सुकृतदल तसले पुरुषान तगेले मंताराचे नादलरी वृद्धाप्याचे संदर्भारी शरीरांतू देवची तसले आधी व्याधीचे युक्तदल तसले तक्का ते संदर्भारी ग्रहाचे अनुकूल प्रतिकूल स्थिती नामळ तसले संदर्भारी स्त्रीपुत्रादी सर्वही तका प्रतिकूल असतानाची ताणे सांगील तसले कार्य करचाक प्रारंभीकरण करका केन्ना तगेले प्राणाचे शब्दो म्हळ्यार तगेले कानांतू कसकी एक रितीनं एक दुर्दृशाचे की नातर जाल्यार एक दुर्कुलाचे आवाज तगेले संदर्भारी मस्त रितीनं भयभीत जालतना ताणे मनांतू योजन करका की म्हळ्यार आपणाले 2 महिन्या भितरांची मृत्यू संपादन देवचें आसा तद्निमित्तानं हांवें योग्य रितीनं प्रायश्चित्त विभाग कोरून घेवं काम सांगून ताण मनान व्हरका के कसं की मरे तदा स्वमरणं ज्ञात्वा निर्भय स्वादितींद्रियाः अज्ञाता ज्ञातपापानां प्रायश्चित्तं समाचरेत के ते सुकृत जीवाक आपणाले मृत्यू येता म्हणून सांगून ताणे भय जावंगेन बसच्याना के भय रहित जावंगेनो ताणे कसनेची भयभीत जायनाशीची सावधानाच्यान समजूंगेनो आपण्यानं गुत्तुरनाशी केलेली तसले सर्वही पापाक तक्षणाच्यान प्रायश्चित्ताचे विपाकू कर्म ताणे करचाक प्रारंभीकरण करका के यदा स्यादुत्तरकालस्तदा स्नानं शुभारभेत पूजनं कारयेद्विष्णु शालग्राम स्वरूपिणः आतुरकालांतू अंत्यत गेले समय प्राप्त जलतसले संदर्भारी स्नानादी नित्य आह्निक कर्माचरण कोरगेनो प्रप्रथम विष्णु शालिग्रामाचे पूजन कोरगेनो ताणे भक्तीनं अर्पण करका के अर्चयेद गंधम पुष्पैश्च कुंकुमैस्तुलसीदलैः दीपैश्च नैवेद्यं बहु विधानिकादिकादिभिः गंध पुष्प तुलसी पत्र कुंकुम धूप दीप सर्वही षोडशोपचार पूजा कोरगेनो तक्का विविधादि भक्ष्य भोज्य नैवेद्य शालिग्रामाका दाखवनो ताणे स्वीकार करका के ते स्वीकार करच किंद पहिले दत्वाच दक्षिणा विप्राण्यै वेददेवा भोजयेत अष्टाक्षरम जपन मंत्रम द्वादशाक्षरमेव च ते नैवेद्य केले तसले भोजन प्रथम जावंगेनो ब्राह्मणाक दक्षिणा समेत रीतीनं दान करका के नातर जाल्यार ब्राह्मणाकडच्यान विशेष रीतीनं अष्टाक्षराचो जप द्वादशाक्षराचो मंत्राचो जप कोरगेनो तगेले जीवन मरणाचे कसन एक कृत्य केले तसले पापाच्या संकुलाच्यान नाशीकृत देव तशीची परमात्मा लागी प्रार्थना करका के केन्ना रोगीक आपणाले काल एक समीपदत्त सामळ तसले संदर्भारी तगेले बांधवान तगेले मित्र व पुत्रान शोकाचरण करण्याची परमात्माले पवित्र नाम उच्चारण स्मरण करका के मत्स्य कूर्मो वराहश्च नारसिंहश्च वामनः रामो रामश्च कृष्णश्च बुद्ध कल्की तथैव च ते कसं नाम की म्हळ्यार फाल्यां म्हणटले परमात्मा नाम म्हळ्यार मस्त रितीन नाम आसाच पळय कसं सांगता की म्हळ्यार मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कल्की हे परमात्माले दशावताराचे नाम की ना परमात्माले सहस्रादि नाम की ना परमात्माले विशेष रीतीनं महात्म नाम की हे सर्वही नाम उच्चारण कोरगेनो ते वच्च तसले रोगीक ना त्रास देव तसले मरणशय्यारी आशिल्ले तसले प्राणी आत्माक विशेष रीतीनं ताका योग्य रीतीनं सद्गती मेळका म्हण तसले उद्दिश्यान ते नामस्मरण करका के एतानि दशनामानि स्मृत्याव्यानि सदा बुधैः समीपे रोगिणो भूर्या बांधवे वास्ते प्रकीर्तिताः कोण ते रोगीचे समीप उरतकी ना कोण सन्निहित जावंगेन उरतकी त्यांनी सदा काल नित्य ही परमात्माले श्रवणाचे नामाभिधान तगेले कानांतू नित्य ही पडच तशेचे उच्चारण करता उरका के कृष्णेति मंगलम नामम यस्य वाची प्रवर्तते तस्मै भस्म भवांत्याशो महापातक कोटयः हे पळयाची कसन सांगतस म्हळ्यार परमात्मो कृष्ण म्हणत असले मंगल नाम आसा हे कोणाले जिबेच्यान कोणाले एक नाम उच्चारण घेवच्याक एक नादल कोण हे नामाचे श्रवण करता की ते श्रवण केले तसले संदर्भारे ते व्यक्तीनं ना ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गुत्तूर ताण केलेले तसले सर्व ही ब्रह्महत्यादी महापातक सुद्धाची तत्क्षणांतू तत् संदर्भार सुद्धाचे ते भस्मीकृत जावंगेनो ताका दिव्य सायुज्य मिळत के
तद्दुकोनुची कृष्ण म्हणत असले नामाभिधान कृष्ण म्हणत असले नामाचे उच्चारण प्रत्येक क्षणाचरे प्रत्येक संदर्भाचरे कोरंगेनो ते जीवात्मा का योग्य सायुज्य प्राप्ती देव तशीचे आम्ही परमात्मा लागे विशेष रीतीनं प्रार्थना करका म्हणून सांगनो परमात्मुची स्वतः गरुडाक सांगत असा म्रियमाणो हरेर्नाम गृणान पुत्रोपचारितान अजामिळोप्यदग्धाद किं पुनः श्रद्धया गृणान कश्यस किमणारी अंत्यकालांतो अजामिळ सुद्धाचे आपणाले एक कितलो रीतीनं दुष्ट प्रवृत्ती ताणे आचरण केले सुद्धाचे अंत्यक्षणाचरित गेले धकल चल्ले एक नारायण म्हणत असले नामाभिधान ताणे केलेले असा हे भागवतांत आम्ही सर्वही अजामिळाचे आख्यान ऐकले असा त्याला सुद्धाचे हंग कसं सांगता की म्हणारी परमात्मो विशेष रीतीनं अंत्यक्षणाचे सुद्धाचे नित्य उर नैमित्तिकानुर ना कसनेचे अदृष्टवशात दृष्टवशात कार्यवशात ना कार्यप्रवशात कसनेचे आम्ही परमात्माले किंचित नामस्मरण सुद्धा केल्यावर सुद्धाचे आम्ही अंत्यक्षणाचरे आम्ही सर्वही मुक्त देवच्या का साध्य असा ताजे कितें आमगेले म्हालगडे पयलेच्यानचे एक देवालय विविध रितीनं एक नामावळीचे तक्का चरडाक आमगेले एक म्हालगड्याला नाव की ते चरडा घालत आशिल्ले आजकाल उठूची आम्ही हायफाय नाम घालचे लागल्याचे आम्ही पहिले पुरेत भटमामान आमकां नाम दिवचे आशिल्ले नानाद्रा रे दैवज्ञान आमकां नाम दिवचे आशिल्ले जाल्यार रात नाम दिवचे कोण की मारे गूगल सर्च केल्यार जाल्यार गुगलान तूं नाम येता कसन ते चरडा घाल का आपणाले आवसुले बापसुले अर्ध अर्ध नाव करून घेवन ताका पोचके हे कसन असंबद्ध म्हणून आमकां कळना जाल्यार सुद्दाचे शास्त्रांत कसन सांगिल्लें की म्हळ्यार अंत्यक्षणाचेर आमी परमात्माले विरुद्ध जावंक सुद्दाचे नाम घेतल्यार सुद्दाचे परमात्माक द्वेष केल्यार सुद्दाचे ते द्वेष भावनेच्यान पुणीचे आमी परमात्माले नाम उच्चारण करता के तेन्ना सुद्दाचे आमकां परमात्मुची योग्य जालें तसले मोक्ष दिवच्याक कारणी तत्परदत के तद्निमित्तान आमगेले चेडवाक मुखार सुनो योग्य रितीनं आमगेले धर्माचारान सांगिल्लें तसलें नाजाल्यार आमगेले गुरुमठाच्यान मान्य आशिल्लें तसलें नाजाल्यार कोणीच आमगेले म्हालगडे नासतले नाजाल्यार आमगेले म्हालगड्याचे परंपराच्यान आशिल्लें तसलें आमगेले कीर्तिवंत नामाभिधान आमी ताका कोरून घेवन तागेले मुखावयले जिवनाचे उत्तरोत्तर अभिवृद्धी देवच्याक आमी कार्यपथांत सहकार्य जावका के तद्निमित्तान दय कोरून घेवन आमगेलेची कुटुंबाचे आयिल्ले तसले म्हालगड्याले नांव ते चरडाक दवरून घेवन तागेले उज्ज्वल भविष्याचे निरूपण करच्याक प्रथम पावलो आमी दवरया म्हूण सांगून हे संदर्भार तुमकां हांव सर्वांकची सांगत आसा मुखारसून पळयल्यार हरिरे ते महापापानी दुष्टचैते रपि स्मृतः अनिश्चयापि संतुष्टो दत्तेव च हि पावक कोणीची गुत्तूर नाशीची उज्ज्या कापडनाची जाल्यार कसकी एक आपत्कालाचेर कसकी एक क्षणाचेर कसकी एक आपणेक उज्ज्वल आसत आसा म्हणत असले दृष्टांतान दुष्टचित्ताच्यान सुद्दाची ते उज्ज्याक आपेल निमित्तान आमी कशी भस्मीकृत दत्के तशीच हे अंत्यक्षणाचेर परमात्माले दिव्य नामसंकीर्तना केलें तर जाल्यार आमगेले सर्व ही पाप परमात्मो भस्मीकृत करता म्हणत असले संदर्भ गरुड पुराणान सांगत आसाची हरिर्नामश्च या शक्ती पापनिर्हणे द्विज तत्कावर्तून समर्थेन न पातकं पातकी जनाः गरुडा कसं सांगतस की मारे हरिनामाचे आशिल्ले शक्ती हे पापकृत्याक नाश करच्याक कितलं पुसून आस की मारे ते समर्थ तो पापी कितलं पुसून घेवन ते परमात्माले नाम संकीर्तन करच्याक पावना की तितलं पुसून तो सर्व ही तेगेले पापकृत्याच्यान विशेष रितीनं हिंस करत वता आनी जी केन्ना तो परमात्मालो दिव्य हरिनाम उच्चारण करत की ते क्षणाच्यान तेगेले सर्व ही पाप क्षणमात्रान तो भंगूर जावंक वता म्हूण सांगून परमात्मा सांगता किंकरेभ्यो यमः प्राहान यद्भम नास्तिकम जनम नैवा यत्प्रभो दूता हरिर्नाम स्मरणम नरम पळय सांगतास की मारे परमात्मा सांगता आसा कोणीचे हे दूत आयले सुद्दाचे यमाल दूत आयले सुद्दाचे तो आस्ती कुरो नास्ती कुरो ताका यमलोकाक आपूण हाड म्हणटा जे संदर्भारी तो गेलील तसलो प्रेतात्मुरो ना वच्चे मरणशय्यार आशिल्ले तसले जीवात्मुरो ना रोगीग्रस्त जीव सुद्धा उरले रे ताणे परमात्माले हरिनाम उच्चारण केले रे ताका केनाची आपणाले लोकाक हाड नाकाची म्हूण सांगून यमानाची स्वतः यमदूताक आज्ञा केलेली आसा असल एक संदर्भार सुद्दाचे आम्ही कशे रितीनं यमाले हे वैतरणी नदीचे ना यमलोकाचे नरकाचे दर्शन तरीन चुकून घेऊ का तर जाल्यार नित्य ही परमात्माले विशेष रितीनं प्रत्येक संदर्भारे प्रत्येक क्षणारे परमात्माले दिव्य नामसंकीर्तनेचो उपवास की नामसंकीर्तनेचो स्मरण आम्ही कोरगिनो आम्ही मुखावयले गुत्तूर नाशी करचे तसले धादा जन्माक शेखरण करत असले सर्व ही पाप भस्मीकृत कोरून घेवच्याक आयच्यानाची प्रयत्न करया प्रत्येक कार्यांतू आम्ही परमात्माले अनुसंधान घेवन प्रत्येक संदर्भारे परमात्मालेची विशेष रूप लावण्याचे चिंतन कोरून घेवचे आम्ही नामसंकीर्तन कोरून घेवन आमगेले जीवनाचे महोदय भाग्य घडोवन घेवच्याक कार्यतत्पर जाव्या कडेरेची मुखावेल दिवसांचू अच्युतम केशवम रामनारायणम कृष्णदामोदरम वासुदेवम हरिम
श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम भजे। कोण अश्रीतीनं नामसुच्चारण करके अच्युतौर केशव रामो नारायणो कृष्ण वासुदेव दामोदर हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभौर जानकी पतिवर नातर सीतापती रामचंद्र देवाला उडगास करके ते सर्व ही तंका पुनीत करता म्हणत असले वचन परमात्मान सांगितलेसा कमलनयन वासुदेवो विष्णु धरणीधराच्युत शंखचक्रपाणी भवशरणमितिरयंती यो वैत्यज भट दूरतरेण तानमपान। यमदूतान कसं नाही यमदूताक यमान कसन आदेश केला म्हणे हे कमलनयनूर हे वासुदेवालूर हे विष्णू हे धरणीधर अच्युत शंखचक्र गदापाणी हो संसाराक रक्षक आशिल तसलो व्यक्ती असा तद्निमित्तानं पापरहित पुरुष सर्वही हांगा तुम्ही हाडच्याना हे कोण खंचे क्षणारे खंचे संदर्भारे अंत्यकालार सुद्दाचे हे परमात्माले हे विष्णूले नांतर हे देवाल उडगास कोण करतके तक्का आमगे लोकाक हाणाकाची म्हणून सांगून यमानाची यमदूताक आज्ञा केल्ले आसा म्हणत असले संदर्भ आमकां दिसून येता। कसनेची संसारांत मस्त रितीनं कष्ट तापत्रय उरता जाल्यारचे हे आमगेले जिबेन तो परमात्माले 2 अक्षराचे उरो 3 अक्षराचे उरो 4 अक्षराचे नामसंकीर्तन करना तर जाल्यार आमगेले जीव हा उर्णूची प्रयोजन ना म्हणून सांगून सांगता असाचे। अशे निमित्तानं हे परमात्माले चरणारविंदांतू चिंतन करनाशीची कोणालेगे आम्ही मात्ते बाग सुकाके ते मनशाला मात्ते बागसेना तर जाल्यार आम्ही कोणाले एक दिलील तसले हाताचे उपयोग ते परमात्माले नित्य चरणाचे सेव करच्याक उपयोग तरीन करना तर जाल्यार कसनेच आम्ही पापी जावंक न्हूची आनी कशी यमलोकाक वचूंक न्हू आम्ही पापभुंजन करच्याक सेवा तत्पर जावंक उरकाके। तद्निमित्तानं परमात्मान दिलील तसले शरीराचे परमात्मान दिलील तसले शरीर इंद्रियाचे उपयोग परमात्माले नित्य संकीर्तन करच्याक परमात्माले भक्तिरत पूजा करच्याक परमात्माले शुद्ध चिंतन करच्याक आमगेले सर्व ही ज्ञानेंद्रिय आम्ही भक्तीनं अर्पण करकाके। तद्निमित्तानं यमान सुद्दाची यमदूताक आदेश केला आसा खंच जीव आत्मा खंच परमात्माले एक दिल तसले शरीराचे उपयोग परमात्माले नामसंकीर्तन करच्याक उपयोग घेनाशीची परमात्माले पूज करच्याक ना परमात्माले स्मरण करण्याची तो इंद्रियाचो व्यर्थ हरण करतके ते तसले व्यक्तीक आमगेले नरकाक हाडाची म्हणून सांगून स्पष्ट रीतीनं यमधर्मानं आदेश केला आसा म्हणत असले संदर्भ हांगा सांगत आसाची। तत्संकीर्तनम विष्णुम जलन जन्म गलम हंसाम महातापी पक्षींद्र विद्महे कांतिष्ट निष्कृतिम। गुरुडा विष्णूले कीर्तन जगत्ताकची मंगलदायक जावंक आसा असले परमात्माले मस्त रीतीनं चिंतन मनन श्रवण कीर्तन आम्ही केलील तर जाल्यार कितलेचे पर्वत राशी तितले पाप असले सुद्दाचे ते प्रायश्चित्त रूप म्हणून सांगून परमात्माले नामसंकीर्तनाचे उच्चारण केल्यार ते सर्व ही शुभ कर्माक अशुभ कर्माक नाशचित्त जावंक न्हू ते सर्व ही पाप नाश करताक विंगड कसनोची संशय ना म्हणून सांगून सांगता आसा। मदिरा पात्रेन सुद्दाची एक गंगादी कशे रितीन शुद्ध देतकी तशीची पाप जीवात्मान केलेली तसले सर्व ही पाप परमात्माले नामसंकीर्तन केल्यार ते विमुख जावंक न्हू सर्व ही प्रायश्चित करच्याक परिणाम देता। कृष्णन्नाम नरकं पश्यन्ति गतिकिल्बिषाः यमंच तद्व्रशांचैव स्वप्नेपि न कदाचन। श्रीकृष्णाले नामसंकीर्तनाच्यान पापरहित देल तसले सर्व ही भक्त नरकाचे दर्शनने नरकाचे सावळी सुद्दाची घेण्याचे हे यमालो आदेशो यमराजालो आदेशो यमदूतालो आदेशो सुद्दाची आसा। तद्निमित्तानं स्वप्नान सुद्दाचे यमाकौर यमदूताक दर्शन सुद्धा घेण्याशीची यमपाशानाच्यान बंध मुक्त जावंक न्हू सदा सर्वदा परमात्माले दिव्य लोकांतो सुगम रीतीनं विरह करच्याक सुगम रीतीनं परमात्माले दिव्य भक्ती करच्याक सदा तत्पल सेवाच्यान निर्मित जावंक न्हू परमात्माले लोकांतो तल्लीन जावंक उरताची म्हणत असले संदर्भ हांगा सांगिल्ले आसा। कोण अंत्य समयाचेरी ब्राह्मणाक नातर जाल्यार गोंदान दितकी तगेले मुखाच्यान नंदन मळत असले एक वाणीच्यान विशेष रीतीनं श्रवण केले तसले पुरुषो तगेले मांस रुधिर सर्व ही हे व्यक्तीचे रूप वैतरणी नदीन सुद्दाची पडनाके तद्निमित्तानं तक्का जन्म आनी मरणाचे हे संकोलेची सुद्दाची तक्का येनाके म्हणत असले सर्व ही परमात्मान हांगा प्रस्तुत केल्ले आसा। ताजे कितें अतस्मरेण हा विष्णु नामा पापौ घनाशनम गीता सहस्रनामानि पठेन्द्वा शृणुयादपि एकादशीं व्रतं गीतां गंगांबो तुलसीदलम विष्णुपादांबुजानाम्नानि मरणे मुक्तिदानि च। तकाची परमात्माले विष्णुले स्मरण करका सर्व जन्माचे पाप समूह नाश देता। गीता की सहस्रनाम की पठन करत निमित्तान दिवसाक 2 पंतपुणीची पठन श्रवण करका एकादशी व्रत करका गीता जयंती आचरण करका गंगाजल पिबत करका तुलसी पत्र भक्षण करका विष्णूक अर्पण केले तसले तुलसी निर्माल्य सदा परमात्माले अनुग्रहित देल तसले चरणामृत नित्य ही सेवन करका हे सर्व ही अंत्यकालाचे समयाचरे आमका मुक्ती दिवच्याक
साध्यता जालें तसलें हें वस्तू आसा हाजे निमित्तान ततच संकल्पयेदन्नं सग्रतंच सकांचनम सावत्स धनेवो देया श्रुतिया या द्विजोत्तये हें महात्म्य ऐकल निमित्तानं दान महात्म्य सांगत आसा ते घृत सहित अन्नदान करचे की सुवर्ण सहित दक्षिण दिवचे की केलेल तसले संकल्पो ना सुवर्ण सहित एक सवत्स समेत गायी कोणाक वेदपाठी दिले तसले ब्राह्मणाक दिली निमित्तानं तगेले सर्व ही कष्ट तापत्रयाच्यानं तो रोगी वित्यंत रीतीनं परमात्माला दिव्य सायुज्य घेवच्याक पात्रीकरण देता म्हणून सांगताची अंते जनो युद्धादाती स्वल्पम वा यदि बाहुः तदक्षयं भवेताक्ष यत्पुंशांचान नमोदते अंत्यकालाचारी थोडे उरो नाजाल्यार मस्तुरो कोणी दान कर का म्हणना केलील तसले किंचित दान सुद्दाची तगेले मरणोन्मुखाच्यान नातर जाल्यार तगेले चेडूवाले ना तगेले म्हालगड्याले केलील तसले दाना निमित्त ताका सर्व ही अनंत पट्टो फल दिवत तसले कार्य भूत दता तजकी तरी अंतकाले तु सत्पुत्र सर्वदानानि दापयेत यथार्थम संत लोके प्रार्थर्ते धर्मकोविदयी तकाची तगेले रोगीग्रस्त जीवाले अंत्य समयाचेरे ना तगेले बापसूले अंत्य समयाचेरे विशेष रीतीनं दान करका ते दानाकाची धार्मिक सत्पुत्राक अपेक्षित कोरगिनो आपो का म्हणून सांगून सांगता असाची भूमिष्टम पितरम दृष्ट्वा अर्धो नील मितलोचनम पुत्रे स्वप्ना न कर्तव्या तद्धने पूर्वसंचते कोण अंत्यक्षणाचेरे आपणाले बापसूलुरो आवसूलुरो एक भूमीन तू निदिल त्यांना आपणाले संचित जाले तसले धनाचेरे आश घेवन कर्तव्याचे अनुसार जावन ते धनाचे दान करका के नातर जाल्यार ते दान ताणे ताणे भुंजन केल्यार तो सुद्दाची प्रेत दत्त जावच्याक ताका कारणीभूत दत्के ताकाचे आतुराचे समयाचेरी विशेष रितीन सूर्यचंद्रादी ग्रहणाचे समयाचेरी दान दिले तसले फल मस्त आसा तद्निकान तिलादी अष्टमहादान करच्याक अवश्य जावंगेनो आम्ही करका म्हणून सांगून सांगता आसाची तिलालोहाम हिरण्यंच कार्पासो लवणम तथा सप्तधान्यम क्षीरित गाव एकैकम पावनम स्मृतम हे मुख्य जावन सांगा कसं की म्हणारे आजकाल एक बराव करचे म्हणारे सामान्य विषयने मस्त रीतीनं एक खर्चो नातर जाल्यार कार्यावळी हे मस्त येता जाल्यार हेची ಕೆಲವೊಂದು संदर्भारे आमकां दिसता की मरे आमी शास्त्रांत आशिल्ले तसले दान आमगेले यजमान वर्गाक पुरोहित जाले नंतर सांगची सहज जाल्यार आईचे एक विद्यमान्यान तूं बापसूले एक तगेले एक अवशिष्ट वर्ष द्याना पळय ताका एक हॉस्पिटलाक खर्चुरो नातर ताका पळोवच्याक दवरिल्ले तसले एक पेशंटाक कसं एक पळोवच्याक डॉक्टराल खर्चुरो अशी मस्त रितीन वैद्यकीय उपचाराचे खर्चो मस्त रितीन जाता आनी बापसून वचका जाल्यार म्हाका कसं एक कोर घेवन गेले ना आनीकच आपण एक रिणान घाण गेला म्हणत तसले उत्तर मस्त कडेन आयकताच जावं का आपणाले करचे तसले असमंजस जाता आपूण करका की नाका म्हणत तसले विचारान तूं तीर्थक्षेत्रा वचूंक न्हू कमी भितर कोर येता म्हणून सांगून वताच जाल्यार खंडीत कशी सांगा की मारे तो प्रेतात्मा गेलेलो तसलो आपणाले घरान तुची आपणाले चल्लो कार्य करतलो कार्य केले निमित्तान आपण एक योग्य रितीनं सद्गती मेळटले म्हणत तसले उपासना उद्वेषणा तो राखत उरतके त्या संदर्भात आम्ही कसं करता की म्हटमा आपणाले इतले बजेट तुम्ही बजेटा भितर इतले करून दिवं का म्हणून सांगून मस्त कडेन सांगताच जाल्यार पळयाचे तुमगेले आवस बापसून तुमकां जन्माक आयले तेन्ना तुमगेले लालन पालन पोषण करता तर जाल्यार कसोनोची दुडवाच्यो चौकशी केली ना तुमगेले कर्तव्यान तुमकां आरोग्या लागून कसकी एक म्हयन्याक 3 म्हयन्याक इंजेक्शन दिवं का तर जाल्यार डॉक्टर माम म्हगेले चल्याक बरें दिवं का कितले दूड पडो 8 की 10 हजाराचे इंजेक्शन दिताच त्याची आवस बापसूक इंजेक्शन दिवं का जाल्यार तो डॉक्टर सांगता आवस तुगेले मरतकी वंतकी आपणे गोतना म्हगेले कर्तव्य हांव करता ते तुका करका की नाका आमी कसं करताचे बट माम नाजाल्यार डॉक्टर माम इतलो आपणे लागी जायना खर्च करच्याक आनी जी तुमी सादा कसं नासल्यार पळयाचे कितले दिवस वांता तितले दिवस वांचो म्हणत तसले एक विवेचनाचे उत्तर आमी उलयतात जाल्यार खंडीत चूक जाता मनुष्य म्हणले नंतर आमगेले प्रयत्न आमी खंडीत करका कशे रितीन ते वार्धक्य नाजाल्यार आरोग्याचे स्वभाव कोणाकच कळले ना कसकी एक जन्मांत केले तसले प्रारब्धवशात देव तसले संदर्भानुसार सर्वांक ही दुर्दशा प्राप्त जाता म्हणत तसले व्यक्तिगत न्हय जाल्यार सुद्दाचे किंचित जाल्यार सुद्दाचे आमगेले कर्तव्य आमगेले एक ऋणानुबंधाचो विषय निमित्तान आमी सर्व ही कार्य चंदायन घडका कित्याक रितीन दान करका ना कसं बदल दान करका म्हणून सांगून हांगा आतुर दान म्हणून घेवची बरयलें आसा हे बरयले तसले दानाक आमी श्रद्धेन एक मनपूर्वक जावन दान करका के कसं दान करका म्हणून सांगल्यार एक अष्टमहादान म्हणून सांगिल्लें आसा तिल लोह सुवर्ण कापूसू लवण सप्तधान्य आनीची भूमी तशीची गायी हे सर्व ही दान पवित्र जाले तसले 8 दान आसाची एक दिवसाक एक दान करका म्हणून आसा जाल्यार गेले नंतर प्रेतात्माक एक दान घेवच्याक आनी दान करच्याक अधिकार ना म्हणले नंतर
तेगेले और्धदेहिकादी कर्माचरण सर्व ही देल नंतर 12 दिवसाक सपिंडीकरण श्राद्ध देल नंतर ताका दान दिवच्याक अधिकार येता म्हणत असल्या संदर्भारे आम्ही कृच्छात्रय प्रायश्चित्त रूपारे ते दान सर्व ही ग्रहण करत असाची. तद्निमित्तानं ते दान दिलेले व्यक्तीक आणि जे दान घेतिले ब्राह्मणाक सुद्दाची बऱ्यापणा घड का म्हणत असले उद्दिश्यानं ते व्यवस्थित गेलील तसले गतपित्राक योग्य रीतीनं ताजीचो एक विशेष जालें तसले पुण्य बलानं तेगेले दिव्य सायुज्य प्राप्तीकरण जावं का म्हणले उद्दिश्यानं तो करचो तसलो दानो किंवा भटमामाक कमीपण आसा म्हणून करचें दान न्ही ना यजमानाक शक्ती आसा म्हणून सांगूनची करचें तसलें दान न्ही तो किंचित कसन एक शास्त्रानुसार कितले प्रमाणाचेर दान करका कशी दान करका म्हणून आमकां शास्त्रांत उल्लेख केल्लो आसा त्या प्रमाणाची आमी कोणाकची मन दुखुचाक देवो नाजाल्यार ताका त्रासान घालची तरी तो दान करचो तसले प्रसंग न्ही. तो दान कसा बदल करका म्हणत तसले पयले आमी समजून घेवका हे सर्व ही समजून घेवका म्हणत तसले उद्दिश्यान तुजी विशेष रितीन आतुरदान प्रकरणांतू सर्व ही शास्त्राचो आधार सहित जावंक सांगिल्लें आसा. ते कशी एक मरण उन्मुखाचे स्थितींत आशिल्ले तसले व्यक्तीनं सर्व ही तेगेले जिवंत आसतनाची ताणें जिवंत आसतनाची ते दान करका म्हणून सांगिल्लें आसा. कालवशात अदृष्टवशात कसकी तागेले करच्याक देलें ना ताणें मेलिल नंतर पुणीची तागेले उद्देश्य तागेले चेडूवान ना तागेले संबंधीक वर्गान तागेले गोत्र वर्गान करचें तसलें दान सुद्दाची ताका तृप्तीकरण देता आनी ताका योग्य रितीन परमात्माले मोक्ष सायुज्य प्राप्तीकरण देता म्हणलें उद्दिश्यान करचें तसलें सर्व ही दान आसा. दान म्हळ्यार मस्त श्रेष्ठ दान आसा. ते दान केल्यार ब्रह्महत्यादी सर्व ही पाप नाश करच्याक शक्यता आसके. तद्निमित्तानं हे अष्टमहादानाचे फल विशेष रितीन दान करका म्हणून सांगताची. मम स्वेधा नुमद्भूता पवित्र स्त्री विदस्तिलाः असुरा दानवादैत्य सप्तंस्ती तिलदानताः. परमात्मा सांगता की मारी आपणाले स्वेदजाच्यान उत्पन्न जालें तसलें हे सर्व ही तीळ आसा हे पवित्र जालें आसा. हे दान दिले निमित्तान असुर दैत्य दानव सर्व ही तृप्तीकरण देताची. ताजे निमित्तान श्वेत कृष्ण कपिल म्हणत तसले 3 तराचे तीळ उरता. काया वाचा मनसा हे सर्व ही दान निश्चिंत रूपार केले निमित्तानं तांगेले सर्व ही पाप निश्चिंत रूपारे दुरीकृत देता म्हणून सांगून परमात्मा सांगता. भूमी दान केलं तर जाल्यार लोह दान केलं ताजे प्रभावाच्यान मनुष्य लोको नाजाल्यार गेले तसले जीवात्मो यमलोकाक दर्शन घेनाशीचे यममार्गाचे सुदाची तो वतनाशीचे पवित्र देल तसले एक मोक्ष स्वर्गसुख प्राप्ती दत्के असतले एक विशेष रितीन आम्ही दान करका म्हणून सांगून परमात्मा सांगता. तशीची कुठार मुसल दंड खडग हे सर्व ही पापीक दंडन करच की तरी यमराजाले हातान उरतके ते तरेन आमी दान केल्यार ना ताजी प्रित्यर्थ जावन लोह दान केलें तर जाल्यार यमलोकाचे तेगेले वाट सुगम रितीन दत्के म्हणत तसले उद्दिश्यान आमी ते दान करका के लोह दान हे सर्व ही पळयाची. ब्रह्माद्या ऋषयो देवा धर्मराज सभासदाः स्वर्णदानेन संतुष्टा भवन्ति वरदायकाः. बटमाम भांगरा रेट मस्त वाटलाय कसन करका भांगरा दान दिव का म्हणून तुम्ही म्हणताचे पळयाचे आम्ही सांगतल नाही हांगा कशें सांगलें की ब्रह्मादी देवतेक सुद्दाचे हे ऋषिवर्याक धर्मराजाले सभा सदस्य जावंक उरता के सुवर्णदान तरेन आम्ही ते प्रेतात्माले उद्दिश्याक दिलील निमित्तानं ते सर्व ही सभा सदस्य सुवर्णदान स्वीकार करून ताका योग्य जालें तसले सुवर्णदानाचे फल पुन्हा ते प्रेतो स्वर्गाक वच्चे तशीचे अनुकूलित करून दितके ताजे कितें आम्ही सुवर्णदान करका म्हणत तसले संदर्भो आम्ही सांगत असाची. ते प्रेताले उद्धारा कितें करचें तसले दान आसा हे चिरकाल पासून विशेष रितीन दान केल्यार तेगेले सर्व ही भय निवारण दत्के. कार्पास्यत्युदानेन दत्तेभ्यो न भयं भवेत् लवणं दीयते यच्च तेन नैवं भयं यमात् के. कापसा दान करका के थोडे लोक म्हणटात भटमामा घरा वाती ना दिसता ताजे कितें कापूस दान घेता असाची म्हणून लेखताच खंडीत न्ही. कापसा दान कसा बदल करका की म्हळ्यार कापसा तरेन दान केल्यार यमदूताले भय निवृत्त दत्के. मिठा तरेन दान केल्यार यमराजाले भय निवृत्त दत्के. ताजे कितें तरेची कापसाचे तिलाचे सुवर्णदान हे सर्व ही केल्यार यमाचे पुरवासी आणि चित्रगुप्तादी सर्व ही संतुष्ट दत्के. सप्तदान कसं बदल करका की म्हळ्यार सप्तदान्य प्रदानेन प्रेतो धर्मध्वजो भवेत् तुष्टा भवन्त्यन्येपि त्रिषुद्वारा दिशिस्तताः. सप्तदान केल्यार धर्मराजो प्रसन्न दत्के. सर्व ही यमपुराचे 3 द्वारांतू ताका पूर्व पश्चिम उत्तर दारांत आशिल्ले सर्व ही द्वारपालक प्रसन्नीकरण दत्के. तद्निमित्तानं हे सर्व ही आम्ही दान करका हे सर्व ही दान केल्यार सर्व ही पापाच्यान आम्ही विशेष रितीन निवृत्ती देवच्याक शक्यता भाव घडता. पहिले कालांतू भूदान म्हणून सांगून भूमी दान करत आशिल्ले जाल्यार आयचे भूदानाचे अभावान आम्ही तांदूळ आनी गोपचंदनाचे एक दान विशेष रितीन भूदान रुपारी करत असाची. हे भूदान केल्यार कसन एक फल सांगतास की मारी यो भूत्वा भूमिपो भूमिं नो ददाति द्विजातये स नाप्नोति कुटिम ग्रामे दरिद्रे सद्भावे वभे.
कोण भूपालक जावंगे न्हू ब्राह्मणाक भूदान करना की तो जन्मजन्मांतरान तू ताका वासन करच्याक एक सानवर की तना घर मेळनाशिची ही दरिद्र जातके ताजे निमित्तान पुणी ताणें भूदान एक विशेष रितीन दान करका के म्हूण सांगून हांगा सांगिल्लें आसा। तशीच गोदान रुद्रदेनूचुरो मृत्यूचे निवारणाकुरो ना कसकी एक ऋण गोत्तूरना शिकेल तसले सर्व ऋणाक गोदान अवश्य जावंगेन करका। वैतरणी नदीचे एक आम्ही दांटो का तर जाल्यार कसन एक प्रायश्चित रुपारी गोदान केलें तर जाल्यार हें सर्व ही आमकां मोक्षप्रद जावंगेन आमकां येता म्हूण सांगून सांगिल्लें आसा। आमी आतां गोदानाक दान करच्याक आनी दान घेवच्याक तसले प्रसंग ना, कित्याक म्हळ्यार तुटूची भटमाम बी फ्लॅटार राबताची यजमान बी फ्लॅटार राबता, गाय बांदच्याक कोणाक पुरसत ना अशें म्हळ्या संदर्भारी आमी गायचे एक किंचित अभावान हिरण्यकी नाचे गायचे प्रत्याम्न म्हळ्यार गायचे रुपारी एक गायक खावच्या दवरता तसले वस्तूचे दान आमी करका के कशे रितीन हें 5 गोदान करका म्हूण सांगता के 5 गोदान म्हळ्यार अंतदेनू म्हणून एक प्रथम अंत्यकालाचेर करता तसले गोदान, रुद्रदेनू म्हळ्यार मृत्यूचे दुःख निवारण देवचे कितें करता तसले गोदान, ऋण निवृत्ती कितें करता तसले गोदान ऋण गोदान आनी मोक्ष प्राप्ती कितें करता तसले गोदान मोक्ष गोदान। तशीच वैतरणी देणू गोदान म्हळ्यार वैतरणी न्हंयचे एक दांटूच कितें थंय आयिल्ले तसले सर्व ही आपत्तू निवृत्ती देवचे कितें करचे तसले संदर्भारी हे 5 गोदान आमी खंडीत करका म्हूण सांगून शास्त्रान सांगिल्लें आसा। बालत्वे यच्च कुमारे यत् पापम यौवने कृतं वयः परिणीतो यच्च यच्च जन्मांतरेष्वपि गरुडाक परमात्मा सांगता की मरे 5 तराचे गोदान हे मनुष्य जन्मांत करका। काया वाचा मनसा गुत्तूर नाशिरो पाप रहित जावंगेन केलेले असले सर्व ही पापाचे निवृत्ती कितें गोदान करका। ते खंच की मरे बाल्यावस्थेंतू कौमार्यावस्थेंतू यौवनावस्थेंतू वृद्धावस्थेंतू आनी जन्मांतराचे अवस्थेंतू केलेले तसले सर्व ही पाप हे गोदानाच्यान परिहार जाता। आनी हिची पाप की मरे यन्मया शयाम तथाम प्राथर वन्मध्या प्रहरणो येहो संध्योत्कृतं पापम कायेन मनसा गिराहा। ते कितलं पाप की मरे रात्रीच्यान प्रातःकालापासून माध्यानाच्यान तिसरेचे संध्याकाळपासून संध्याकाळाच्यान रात्री कालपासून केलेले तसले सर्व ही पाप नाश देवचे कितें आमी गोदान करके। दत्वा धेनुम शुक्रदापि कपिलम क्षीरसंयुताम सोपस्कराम संवत्साच तपोवृत्ती समित्वके। जीवनांतू एक तरीन कपिला गायचे सवत्स समेत दक्षिणा समेत एक ब्राह्मणाक व्रतादिक आचरण करता तसले ब्राह्मणाक दान करका के। ब्राह्मणे वेदविदुषी सर्व पापै प्रमुच्यते उद्धरे दंतकालंथ सद्दत्तारम पापसंचयम के। कसनेची गाय दिवक जाल्यार वेदपाठी ब्राह्मणाक दान केल्यार सर्व ही पाप नाश जात के। अंत्यकालाचेर गोदान केल्यार ते सर्व ही पाप आमगेले समूह उद्धार जात के। ताजे कितें स्थिरचित्ताच्यान विशेष रितीन मरणाचे संदर्भारी आमी एक गाय दान करका के म्हण तसले प्रसंगवशात घटनावळी आमकां सांगिल्लें आसा। हें गाय दिवच्या तर दाना तर जाल्यार गायचे अमान्य सत्पात्राचे दान पुणी करून घेवन ते दानाचे फल घेवच्याक प्रारंभीक करका के अशें म्हण तसले संदर्भ आमकां हें सांगिल्लें आसा। हें भवसागरांतल्यान आमी दांटून मोक्ष पावचे तर जाल्यार परमात्माले उद्देश्य अनेक कृत दान करका के। तर नौका दान करका के, तदनंतर विशेष रीतीन सांगिल्लें तसले यमशय्या दान करका के, तदनंतर सुवर्ण दान करका के, तदनंतर रौप्य दान करका के अशी विशेष रीतीन छत्र हे दान करका म्हूण सांगिल्लें आसा। यममार्गे महाघोरेन ताम नदीम शतयोजनाम तत्तुर्कामो ददाम्येताम तभ्यम वैतरीम नमः। हे घोर भयानक जाल्ले तसले यमम लोकाचे मार्गांतू 100 विस्तीर्ण आशिल्ले तसले वैतरणी नदी एक इच्छित पावत की कोण ताणें विशेष रितीन गोदान करून परमात्माक नमस्कार करका म्हण तसले संदर्भ हांगा आमकां सांगिल्लें आसा। कसल्या गायचे बद्दल सांगता की म्हळ्यार गावो मे अग्रतः संतु गावो मे संतु पृष्ठतः गावो मे हृदय संतु गावो मध्यवसायम। हे गायचे हांतू विशेष रितीन आपूण सर्व ही रितीन वास करता। या लक्ष्मी सर्वभूतानां याच देवा प्रतिष्ठिता धेनुरूपा सदा देवी मम पापम व्यपोहतु। हे पंचभूतेंद्रियांतू देवेंद्रियांतू विशेष रितीन लक्ष्मीचे वासस्थान हे धेनुरूपांत उरता आसा। ती सर्व ही पाप लक्ष्मी देवी नाश करच्याक शक्यता भाव घेता म्हण तसले संदर्भ हे गोदानान सांगिल्लें आसा। वैतरणी नदीचे पुण्यकालारूरो नाजाल्यार यमलोकाचे पुण्यमार्गांतू वैतरणी नदीचे संग मेळनाशी तर करका तर जाल्यार आमी पुण्यकालांतू अवश्य जावंक न्हू गोदान करून घेवन आमगेले जीवन मरणाचे परिस्थितींतू विशेष रितीन आमी पुण्यप्रद जावंक करून घेवका म्हूण सांगून आमकां सांगता आसाची
गंगादि सर्वतीर्थेषु ब्राह्मणा वसतेषु च चंद्र सर्वयोगपारेषु संक्रांतो दशवासरे खंचखंचे पर्वकाल पुण्यकाल के म्हणरे गंगादि सर्व तीर्थक्षेत्रांतो सत्पात्र ब्राह्मणाले घरांतो चंद्र सूर्यादि ग्रहणाचे संदर्भारे संक्रांती कालांतो नादलरे दर्श अमावास्ये दिवसाक हे सर्वही गोदान करका अयने विशुचे चैव विष्णुपाते युगादिषु अन्येषु पुण्यकालेषु दग्धा गोदानमुत्तमम् अयनाचे विषुकालांतुर मकर कर्क मेष तुला संक्रांती कालाचुर ना मकर कर्क संक्रमणाचे उत्तरायणाचे दक्षिणायनाचे पर्वकालारूर संक्रमणाचे पर्वकालारूर सकाळने रात्रीचे संदर्भारूर अक्षयादि तिथी कालारूर व्यतिपातादि तिथी संदर्भारूर हे सर्वही कालांतो गोदान अत्यावश्यक जाऊन कर काम तसले संदर्भो आमका सांगेलसाची यद्दैव जायते श्राद्धम पात्रम संप्राप्यते दा स एव पुण्यकाल सद्वाया संपतस्थिराः कोण व्यक्ती श्रद्धेन भक्तीन युक्त जाल तसले सत्पात्राक एक मेळत तसले संपत्तूची ना संदर्भोची पुण्यकाल म्हणून सांगता त्या संदर्भाची तक्का एक योग्य आशिल तसले एक दान करका ते दानाचे पुण्यफल तक्का अनेक पुण्यकाल येतलो म्हणून सांगून राखून बसना के त्याची संदर्भारे दान करून कृतार्थ जाव तसले होड व्यक्तित्व आम्ही घेऊ काके तद्निमित्तानं आम्ही सर्वही हे कार्यांतू भाग देवंगेनो आमगेले धर्मार्थ चिंतन करूंगेनो आमगेले मुखावयले जीवनांतू उत्तरोत्तर अभिवृद्धी घडचाक आमका शक्यता भाव आसा म्हण सांगता साची श्रद्धया धारते धर्मो बहुभिन्नादराशिभिः निष्कंचना हि मनश्रद्धावंतो दिवंगताः हे धर्मान श्रद्धेन कार्य केल्यार मात्र कार्य सिद्धी देता परधनाचान परसमूहाचान परिग्रहाचान दलील तसले कार्य केन्नाची सद्गती जायना तद्द कोणूची श्रद्धाचानची हे करका श्रद्धया इति धीयते इति श्राद्धः ताजे कितें श्राद्धाचरण आमी श्रद्धेन करका कोणाकी कितें फडपुशे कितें ना आपणाक बायलेक त्रास जाता म्हण कितें आमी लोकाल घरा वचून करचें ना जाल्यार आमकां कसकी एक अडचण जाता सा म्हण कितें लोकां आपोंगेनो अतिथी सत्कार करका ना जेवण घाल का म्हणलें तसलें एक बेजारान करनाशिची श्राद्ध आपणाले म्हालगड्याले उडगासाक लागून ना म्हालगड्याले एक आम्ही घालचे तसले एक जेवण ना आम्ही करचे तसले पिंड प्रदान कितें तांणी एक वर्ष पुसून राखत बसता के आम्ही एक वर्ष पुसून राखत आनी एक दिवस पुसून राखत बसता के तरीन आम्ही तरी तांगेल ते मितीक तांगेल ते उडगासा दिवसाचे संदर्भारे श्राद्ध तरेन करना तर जाल्यार आमकां शपीत करून वता के तद्निमित्तानं आम्ही तांगेले शपीत करून घेनाशिची आमगेले एक जिवनाचे बरेपणा कितें आमगेले म्हालगड्याले सद्गती कितें आमगेले म्हालगड्याले आत्मतृप्ती करना कितेंची खंडीत जावन आमी श्राद्ध आमगेले घरांतूची योग्य रितीन आमगेले पुरोहित भटमामाक घेवनूची कर काम तसले उद्देश्य हे गरुड पुराणांत आयिल्लें आसा हे कसनेचे एक श्राद्ध करता जाल्यार पत्र पुष्प जलादी सर्वही भक्तीन अर्पण केल्यार परमात्माक पावता म्हण तसले संदर्भांक सांगता आसा पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तुम प्रहसनामी प्रयत्नतः कोण कसने शादी करचे जायना तर जाल्यार विधियुक्तपणे तरेन ताणें दान करका ते दान थोडे उरो कमी उरो अशें न्हय श्राद्धायुक्त कसन एक विधिपूर्वक सांगिल्लें आसा ते आचारा प्रमाणारीचे दान करका म्हण तसले संदर्भ आमकां सांगिल्लें आसा धर्मात्मा च स पुत्रो वै दैवैरतिरपि पूजते दापेयस्तु दातानी पितरम ह्यातुरम भुवी कोण पुत्रो आपणाले बापसूले अंत्य समयाचेर दान करतकी तोचीची धर्मात्मा म्हणून सांगून घेतके ताकाची धर्मदेवते सर्वही प्रशंसनीय जावंगेनो करता म्हण तसले संदर्भ हांगा सांगिल्लें आसा बापसूले बापसूल कितें चरडान करतसले सत्पात्र दान सुद्दाची तेगेले मुखावयले पत्र परोपौत्रान करतसले पवित्र सहित दान ताका फलप्रद जाता तशीची पितुशतगुणम पुण्यम सहस्रम मातुरेव च भगिनी दशसहस्राम सोदरे दत्तमक्षयम के पळयच आमी कोणकोणाल की श्राद्ध करका ही आमकां प्रारब्ध म्हणून आमी मस्त रितीन चिंतन करून घेता के जाल्यार पळयच कसं की मरे बापसूल तरेन श्राद्धा निमित्त जावन तुवें दान केल्यार तुका 100 पट्टो पुण्य मेळटा आवसूले लागून तुवें दान केल्यार 1000 पट्टो पुण्य मेळटा तशीची तिगेले आवसून केलील किंदचे आवसूले भयणी भावान उरो ना आमगेले एक भयणेले एक आमी श्राद्ध तरेन केलें तर जाल्यार 10,000 पट्टू फल आमकां मेळटा कित्याक की मरे भगिनी म्हळ्यार दयामुर्ती जावंक उरके ताजे कितें आमी कोणालेचे एक श्राद्ध करता जाल्यार प्रसंगवशात घटनावळी आयल्यार आमी केन्नाची पश्चाताप करून घेवचे ना के मस्त लोक म्हणटात भटमाम आपणाले भावाले श्राद्ध करता जाल्यार दौर्भाग्य आपणाक आयलवे म्हणून चिंतन करतात जाल्यार खंडीत लेखनाकाची कसल तुमगेले एक बापसूल श्राद्ध केल्यार कसन एक फल मेळटा आवसूल श्राद्ध केल्यार कसन फल मेळटा भयणील श्राद्ध केल्यार कसन पट्टू फल मेळटा ताजे किंतची अक्षय पट्टू फल तुमगेले भावंडाले
तुम्ही तऱ्हेने श्राद्ध केलं तर जाल्यार भावंडाल्या उडगासा निमित्त तुम्ही केलें तसले दान तुमकां अक्षय फल दिता म्हणत तसले वचन हे गरुड पुराणाचे 8वे अध्यायांतू 114 श्लोकांतू विशेष रितीनं हाजी बद्दल 115 श्लोकांतू विशेष रितीनं सांगिल्लें आसा म्हणत तसले शब्द तुमगेल मुखार प्रस्तुत केल्ले आसा. कसन एक उद्दिश्य जावन दान करता की ते सर्व ही उपद्रव येनाशीची विघ्न येनाशीची निर्विघ्नपणानं नरकाचे दुःख भोजन करनाशीची नातर नरकाचे एक वासस्थानाचे तापत्रयाच्यानं चुकून अंत्यक्षणाचे रे यमदूताचे भय सुद्दाची येनाशीची तागेले मुखावेले जीवन भविष्याचे जीवन उत्तरोत्तर बऱ्यापण घडणू विष्णू सायुज्य मेळता म्हणत तसले संदर्भ हांगा 8वे अध्यायान सांगिल्ले आसा. जाल्यारीची थोडे एक संदर्भार दिसता कसल्याक आपूण मरत आसा आनी कसल्याक दान करका म्हणत तसले वृत्तांत दिसता. यदि लोभान्ना यच्छन्ति काले हेन्तु रसमुद्नके मृता शोचन्ति ते सर्वे कदर्या पापिनः खगाः. कोण लोभाच्यान अंत्यक समयाचेर दान करनाशीची कृपण पापी पुरुषजान सुद्दाची मरण पावतकी तो सुद्दाची दुःख पावका के पुत्रो पुत्रो सहभात्रो सगोत्रा सौहृदस्तये नातुरे दानम ब्रह्मस्ताग्नास्तेन संशयः. खंचिक समयाचेर तगेले कुटुंबाचे पुत्र पौत्र ना बंधू गोत्रज सर्व ही मित्र लोक तगेले दान करका के तरीन तांणी तगेले एक अंत्यक समयाचेर तांणी सुद्दाची दान करना तर जाल्यार तांकां सुद्दाची ब्रह्महत्यादी दोष येता म्हणत तसले शब्दाचे वयरी संशय ना म्हूण सांगून हांगा परमात्मा सांगता. आयच्या दिवसांत हाजीचे 8म अध्यायाचे समाप्तीकरण घडत आसा. आमी येदो वेळ पासून गरुड पुराणाचे विशेष रितीन सारोद्धारांतू आतुरदान निरूपणाचे 8मो अध्याय हांगा परमात्माले भारतीश मुख्य प्राणांतर्गत लक्ष्मी व्यंकटेश अभिन्न गोपालकृष्ण देवालय चरणकमलांतू भक्तीन श्रद्धेन शुद्ध अंतःकरणपूर्वक सर्व ही श्रवणाचे फल परमात्माले चरणकमलांतू अर्पण करून हे GSB यूट्यूब वाहिनीचे मुखांतर वेदवाणी कार्यक्रमाचे मुखांतर सर्व ही आस्तिक आबाल वृद्ध स्त्री पुरुषान सर्व ही हे ज्ञानयज्ञ कार्याचे विशेष रितीन चिंतन श्रवण मनन केल्ले आसा. हाजी श्रेय हांकां सुद्दाची पावंक हांगेलेची म्हालगडायले उत्तरोत्तर अभिवृद्धी जावका तांगेले म्हालगडायले कृपा अनुग्रह कृपा दृष्टी तांगेले कुटुंबाचेर नित्य निरंतर उरून तांगेले बी जी बऱ्यापण घडका म्हणत तसले उद्दिश्यान हे गरुड पुराणाचे विशेष रितीन आमी केलेले तसले ज्ञानयज्ञ कार्य परमात्माले चरणारविंदांतू अर्पण करून आयच्या दिवसाचे ज्ञानयज्ञ कार्य हांगा समाप्ती करता आसा. तस्य श्री कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. ओम